विकास कामांसाठी मंत्र्यांनी निधीची मागणी केल्यामुळे अजित पवार नाराज झालेत। आपल्याकडे एवढ्या योजना जाहीर केल्या आहेत, आता निधी कुठून देऊ? आता काय जमिनी विकून निधी देऊ का, असं उत्तर अजित पवारांनी मंत्र्यांना दिलंय। गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, विजयकुमार गावित या मंत्र्यांनी विकास कामांसाठी निधीची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती आणि निधीला अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून नकार देण्यात आला। त्यामुळे अजित पवारांच्या उत्तरानंतर मंत्री नाराज झालेत। त्यानंतर मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे आणि यावरून बावनकुळेंनी अजितदादांची पाठराखण केली आहे, तर राऊतांनी टीका केली आहे। पण हे जे निर्णय घेतला याला जो पैसा लागतो, यामुळे थोडे विकास कामं हे त्या ठिकाणी कमी पद्धतीने होत असतात। एखादा रस्ता कमी जास्त झाला चालतं, पण समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला, मध्यमवर्गीय लोकांना न्याय मिळाला पाहिजे। म्हणून थोडा आता बजेटमध्ये निधी बाकी विभागाकरता कमी मिळणार आहे। म्हणून अजितदादांनी म्हटलं असेल की बाबा बजेट आपण मोठ्या प्रमाणावर व्यक्तिगत लाभाच्या योजनांवर खर्च केला आहे। लाडली बहीण योजनेवर आता रक्षाबंधन आहे, दीपावली आहे, रक्षाबंधनापूर्वी 1-2 इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे। लाडली बहीण योजनेच्या दिवाळीपूर्वी काही इन्स्टॉलमेंट आल्या पाहिजे। शेवटी योजना जाहीर केली तर त्या योजनेचा फायदा, आणि त्यामुळे मला वाटतं बजेटमध्ये बाकी योजनांना कमी पैसे मिळाले असतील। जमिनी विकू का हा त्यांचा प्रश्न आहे। याचाच अर्थ असा आहे की या राज्याची आर्थिक परिस्थिती ही हातात कटोरा घेतल्याप्रमाणे निर्माण झालेली आहे आणि इतर राज्यांवरती म्हणजे विशेषतः आंध्र प्रदेश आणि बिहारला धो पैसा देत असताना कंगाल केलेल्या महाराष्ट्राला कंगाल झाला नाही। महाराष्ट्र दिल्लीने आणि सध्याच्या त्यांच्या चमचे मंडळानं, राज्यकर्त्या या दोघांनी मिळून महाराष्ट्र कंगाल केलेलं आहे। पण त्यांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना मदत करावी असं वाटलं नाही।